बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा। बांगलादेशमधील हिंसाचारादरम्यान 1400हून अधिक हत्यांचा आरोप। आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने सुनावली शिक्षा। नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला। अमित ठाकरेंनी बळजबरीने केलं होतं लोकार्पण। गेले 4 महिने पुतळा धुळखात पडल्याचा दावा। या प्रकरणी अमित, राज ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हे दाखल। राज उद्धव यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन। स्मृतीस्थळावर 11 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र। संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं। बाळासाहेब ठाकरेंसमोर मोदी झुकल्याचा फोटो केला ट्विट। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फोटो केला शेअर। उद्धव ठाकरेंचा हट्ट फडणवीसांनी ऐकला। ठाकरे समितीवर शिवसेना आमदार नको। ठाकरेंचा होता हट्ट। शिंदे समर्थकाऐवजी शिशिर शिंदे समितीवर। विश्व हिंदू परिषदेकडून भाजपचा जाहीर निषेध। सावरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश लाजिरवाणा। काशीनाथ चौधरीच्या पक्षप्रवेशामुळे संघात अस्वस्थता। काशीनाथ चौधरी पक्षात कसा आला ते ठाऊक नाही। राज्य भाजपचे कानावर हात। पालघर साधू हत्याकांड प्रकरणात काशीनाथ चौधरीवर भाजपने केले होते आरोप। महाराष्ट्र भाजपने लाच सोडली। पालघर साधू हत्याकांड प्रकरणी वादग्रस्त काशीनाथ चौधरी भाजपत। आधी केले आरोप, आता दिला पक्षात प्रवेश। अंबरनाथ नगर परिषद निवडणूक मनसे लढणार नाही। राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसैनिक संभ्रमात। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बैठक। पुण्यात वनमंत्री गणेश नाईक घेणार बैठक। चिपळूणमध्ये भाजपात फूट। निष्ठावंतांना डावलल्यानं पदाधिकारी नाराज। जुन्यांना डावलून नवख्यांना तिकीट दिलं। परिमल भोसले यांचा गंभीर आरोप। बिहार सरकारचा 20 नोव्हेंबरला शपथविधी। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोहळ्याला उपस्थित राहणार। नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा आज अहवाल। मुठे समितीची चौकशी पूर्ण। अहवालाकडे लक्ष। आज मुंबई भाजपची महत्त्वाची बैठक। आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली। मुंबई भाजपची सुकाणू समिती करणार विचारमंथन। पुणे विद्यापीठाचा दर्जा घसरला। शेवटच्या स्थानावर घसरण। निकषांची पूर्तता करण्याकडे विद्यापीठांची पाठ। मूल्यांकनात मुंबई आणि कोल्हापूर विद्यापीठ दुसऱ्या स्थानी। पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर देणार राजीनामा। दत्तात्रय भरणेंवर नाराजी व्यक्त करत गारटकरांचा राजीनामा। कृष्णा भीमा विकास आघाडीसोबत लढणार आगामी निवडणूक। मेळघाटातील धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचं तांडव। 3 बालकांसह गर्भवती मातेचा मृत्यू। आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा। आदिवासी बालकांच्या जीवावर। मेळघाटातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे ग्रामस्थ आक्रमक। अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणात संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला। 3 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळल्यानं ग्रामस्थांचा संताप। लोणावळ्यातील स्थानिक कॅब चालकांची दादागिरी। बाहेरून येणाऱ्या कॅब चालकांवर हल्ला। स्थानिक कॅब चालकांनी बाहेरून आलेल्या कॅब फोडल्या। बाहेरच्या पर्यटकांनी लोणावळ्यात यायचं कसं? लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी वेळेत पूर्ण करा। ई-केवायसी करण्यासाठी उरले शेवटचे 2 दिवस। ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर। महामुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडला। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा टॅक्सी सेवा गडबडली। चंद्रयान 4 मोहिमेला केंद्र सरकारची मंजुरी। मोहिमेत चंद्रावरून काही नमुने पृथ्वीवर आणण्याची योजना। प्रक्षेपण 2028 पर्यंत करण्याचं नियोजन। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 729वा संजीवन समाधी सोहळा। संजीवन समाधी सोहळ्यासाठी भाविकांची मांदियाळी।